जवळजवळ 12:30 झालेले आहेत आत्ताचे आणि निघलो आहे आपण पिंपळसुट्टीला पप्पांच्या आत्याच्या गावाला. आपला आज स्पेशल ब्लॉग असणार आहे, जवळजवळ जत्रेसारखाच व्हिडिओ असणार आहे. जो मामाच्या गावाला तुम्ही बघितला होता चिंचणीची जत्रा स्पेशल कशी होती, तर आज पण सेम आपण तसंच करणार आहे. फक्त ही जत्रा नाही, हा घरगुती कार्यक्रम असणार आहे. तर त्यानिमित्त आपण चाललेलो आहे पिंपळसुट्टीला. आपला मामाचा मुलगा त्या ब्लॉगमध्ये बघितला असेल. तर चला मग आता सगळं बॅग वगैरे घेतलं आहे, कॅमेरा आपले सगळे, आणि आपला सुयोग शेट पण आलेला आहे. जाऊयात मग आता, निघूयात. हे मावशीच्या घरून निघलो आहे आपण आणि आता भेटूयात तिकडे गेल्यानंतरच. चलो. तर आता आलेलो आहे आपण पिंपळसुट्टीला पप्पांच्या आत्याच्या गावाला. आणि आता आहे ना, हे आपलं ज्योतिबाचं मंदिर आहे. तर दरवर्षी हे जे मामा आहेत ना, आत्या मामा, तर ते दरवर्षी या मंदिराचा चांगला एक मोठा कार्यक्रम ठेवत असतात. तर आत्ता आपण त्याची सिनेमॅटिक शूट काढून घेतो आहे आणि नंतर मग ते रीलमध्ये बघायलाच भेटेल. तर एकदम मस्त असं सजवलेलं आहे सगळं ज्योतिबाचं. आतमधून मंदिर पण दाखवतो थोड्या वेळाने तुम्हाला. तर आत्ता फक्त जो कळस आहे ना, तर त्याचं शूट घेतो आहे आपण. आणि मग आतमधून जे काही आतले शॉट आहेत सगळे, तर ते घेणार आहे आपण. सुरुवातीला बाहेरचंच काढून घेऊ. आणि हे मंदिर आहे ना, म्हणजे खूप जुनं आहे. जवळजवळ मी असं मला असं वाटतं 2002-03 साली, म्हणजे 22-24 वर्षापूर्वी ज्यावेळेस यायचो ना, तर त्यावेळेस एकदम असं छोटंसं मंदिर होतं. पलीकडं विहीर होती, नंतर एक असं मोठं झाड होतं उंबराचं वगैरे. तर आता ते तोडलेलं आहे, आता लावलेच झाडं बरं का. आता मग शूटला सुरू करू. कॅमेरा सेट करून घेतला आपला आणि थोडेफार जो कळस आहे ना आपला, तर त्याचे शॉट घेऊ आणि मग आतमध्ये जाऊ. तर बाहेरचे शॉट झाले आत्तापर्यंत घेऊन आणि कॅमेरा इतका तापला आहे ना, डायरेक्ट वॉर्निंग दिली कॅमेऱ्याने की कॅमेरा इज टू हॉट, कॅनॉट बी यूज अंटिल इट गेट कूल. तर थांबलो आहे आता. खूप भयानक ऊन आहे. जवळजवळ मला असं वाटतं 40 डिग्रीच्या आसपास तरी तापमान असेल. भयानक ऊन आहे डायरेक्ट. आणि बसलो आता. आणखीन आतले बरेचसे शॉट घ्यायचे आहेत आपल्याला. भारी केलेलं आहे एकदम मंदिर. दाखवतो मी तुम्हाला. ही पालखी संध्याकाळी 26 निघतो, तर त्याच्यासाठी मस्त पालखी सजवलेली आहे. नंतर इकडं आपले गणपती बाप्पा मोरया, मस्त एकदम हारवीर फुलं वगैरे मस्त सजवलं आहे. आणि हा कार्यक्रम आहे ना मित्रांनो, घरगुतीच असतो, तरी पण एवढं भारी करतात ना मामान ते. आणि हे महालक्ष्मी देवी आपली, तुम्हाला मग सांगितलं होतं ज्योतिबाचं मंदिर आहे. तर 1988 साली मूर्तीचं आगमन झालेलं आहे आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 7/6/1995 पप्पांचे जे मामा आहेत, म्हणजे आत्याचे मिस्टर विठ्ठल नामदेव मोहिते आणि त्यांचे धाकले बंधू पोपट नामदेव मोहिते. तर एकदम मस्त असं सजवलेलं आहे मंदिर. आणि इकडं आपली ज्योतिबाची मूर्ती, पण मस्त असं सजवलेलं आहे, एकदम भारी केलेलं आहे. भारी केलंय ना सगळंच. फक्त आवड पाहिजे माणसाला, तर त्या गोष्टी होतात. आता आपलं सगळं शूट झालेलं आहे. आता ड्रोनचे शॉट घ्यायचे आहेत काही. आपले सगळे मामाचे पोरं बसलेले आहेत. हा आहे गणू आणि हा काय रे, ह्याचं नाव शिव, मिठू मामाचा ना. हां. नंतर हा, ह्याचं नाव साईराज. नंतर सार्थकची बहीण बघितलीच असेल तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये. आणि हा रोहित, मागच्या ह्याच्यात बघितला असेल ना व्हिडिओमध्ये. हां. तर आता ड्रोन उडवायचा आहे आणि बघू शॉट चांगले येतात का नाही. आता काय करणार आहे आपण. आता ही पूजा परत देवाला स्नान घालून दुसरी पूजा पाहिजे तयार करायला. देवीला साडी घालायची. देवीला साडी
आता देवाचा पूर्ण पोशाख उतरून स्नान देवाला घालून दुसरी पूजा बांधली. आता ही उभी पूजा खडी आहे, आता बसलेली पूजा बांधायची देवाची. ओके. आणि किती वर्षापासून येत आहे तुम्ही इथं? मी आता बरेच वर्ष तरी 10-15 वर्ष झालं असेल मी येतो इथे. हां, चांगलं करता बरं का दरवर्षी सगळं. काय नाव म्हणलं तुमचं? निवास शिंगे ज्योतिबा डोंगर पुजारी, पुजारी, कोल्हापूर. ज्योतिबा डोंगर. हां, ओके. चला आता सगळं शूट झालंय, थकलोय बरंच, चाललोय घरी, बघू थोडं वेळ थांबू. तर ते होते पुजारी आणि त्यांनी सांगितलं काय काय करतात ते, काय काय करणार आहे, आणखीन पूजा काय काय बाकी. तर ते जवळजवळ मागच्या 10-15 वर्षापासून येत आहेत इथं कंटिन्युअसली, दरवर्षी येतच असतात. आता घेतील तयारी करून आणि मग ते झाले की मग एक पूजा राहील, देवीची साडी बदलायची आणि मग बाकीचे जे काही संध्याकाळी छबिना वगैरे निघणार आहे तर त्याचा शूट करू आपण. मस्त मंदिर सजवलेलं आहे, भारी दिसतंय. ढग आलेत, नारा एक कोणतं ते पाम ट्री, नंतर मंदिर, भारी नजारा दिसतोय. आणि इकडे आहे त्यांचं घर. बेकार ऊन आहे बाबा, भयानक ऊन आहे डायरेक्ट. नको नको झाले. इथं आता चाललेली आचार्यांची स्वयंपाक करायची तयारी. चांगला स्वयंपाक चाललाय, गरम गरम पुऱ्या. कोणकोणती भाजी आहे म्हणले? बटाटा मिक्स चणा आहे, ग्रीन पीस आणि पुलाव भात, पापड आणि पुऱ्या, इकडे चालल्यात पुऱ्या, बुंदी, बुंदी, काजू बदाम टाकून. तरी सगळी तयारी केलेली आहे. आतमध्ये बुंदी, नंतर तिकडं स्वयंपाक, हा भाजी, बटाट्याची भाजी, पापड, पुऱ्या, सगळा स्वयंपाक चाललाय. आणि सगळे मंडळी इथलेच. काय नाव आहे तुमचं? सुनील मोहिते. हा, ओके ओके. आणि हे आपले ह्याचे मंडळी आहेत काय? वाजंत्री. आणि ते अजून ते हे नाही आले ना, जागरण गोंधळवाले? हां, पप्पांच्या आत्याचे नातू. हा हे लोणीचा. आणि हा आपला हिवरेझरी. मस्त पाणी मारलंय रस्त्याला. आणि आता 5:02 झालेत. तर सगळी स्वयंपाकाची तयारी बघितलीच असेल तुम्ही. चांगली बटाट्याची भाजी केलेली आहे, नंतर पुऱ्या आहे, पापड आहे आणि पुलाव भात आणि नंतर बुंदी. आपल्याला ते सुनीलच ना रे, सुनील मोहिते आपले मामा दाखवित होते काय काय केलंय काय काय नाही. आणि आता आलोय आपण परत एकदा मंदिराकडं. काय तयारी चालली रे आता? आता देवीला साडी घालायची. कुठल्या? मला हा, इथले होय. गेला आणायला तू सांगितलं होतं ना. ताट तुला मी आधीच देवीला साडी नेसवायचं काम चाललंय. पोरांची चालली आता फटाकडे आणायची तयारी. जे छबिना निघतो ना आपला, तर त्यावेळेस हे फटाकडे वाजवतात सगळे. भारी मजा येते. म्हणजे जत्राच्या वर कार्यक्रम होतो, घरगुतीच कार्यक्रम असतो पण जत्राच्या वर होतो डायरेक्ट. गणू कितीचे असते रे फटाकडे सगळे? 20-25 दरवर्षी एवढेच. हा, चला. ओम मनोहर मोहिते. हिचं इथं अनुष्का बाळासाहेब मोहिते. बघ बरं, तो ना अनुष्का एवढं सांगायचं.